या रॅलीमध्ये आणखीन एक वैशिष्ट्य दिसतं ते म्हणजे प्रत्येकाच्या कपाळावर या ठिकाणी मराठा नावाचा एक गंध या ठिकाणी लावला जातो आणि हे लावणारे व्यक्ती आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं सुरुवातीला गंध लावून घ्या. गंध कसा लावता ते सांगा. गंध म्हणजे मी चंदन आहे, चंदन आणि कुंकू आहे. माझं नाव गजानन विश्वनाथ देवराय, राहणार देवसरी, तालुका उंबरखेड, जिल्हा यवतमाळ. आणि जरांगे पाटलाने मोर्चा काढला त्यानंतर माझी गंधाची जनसेवा शक्ती आणि मला बी बळकट त्यांच्या बुद्धीमुळे मला जरी नकाशा तयार करायचे आणि मला बुद्धी बळकट आली त्यामुळे मी जनसेवा आणि संघर्ष यात्रा चालल्यामुळे मी याची एक शोभा वाढवतो. मराठा आरक्षण जे सगळे जे म्हणत आहेत त्याच्यामुळे एक मी शिक्का मराठा तयार केलेला आहे. त्यांच्यामुळे मी जनसेवा आणि मुंबई पसरो जितके दिवस मोर्चा चालू आहे तितके दिवस मी जनसेवा चालू करणार आहोत. आणि माझं कुलदैवत भगवती देवी. कसं वाटतं हे गंध लावल्यावर? गंध लावलं चांगलं वाटतं. अभिमानास्पद हे आमचं, कारण ही आमची आरपारची लढाई त्यामुळे आम्ही त्यामुळे आता कसं वाटतं? गंध लावल्यानंतर एक नंबर ऊर्जा आणि मराठा म्हणून इतका अभिमान वाटतो. आज खरी पांडुरंगाची दिंडी आज जरांगे पाटलांमुळे ही सक्सेस झाली आणि आज आमच्या गोरगरीब मराठा बांधवांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक एक मार्का वाचून आणि एक ह्याच्यामुळे जे आमचे तरुण शिकलेले जे विद्यार्थी आहेत ती जी आरक्षणापासून वंचित राहतात याच्यामुळे आम्हाला आरक्षण गरजेचं आहे साहेब. आणि हा जो आमचा बांधव आहे ह्यांनी आमचं कपाळावरती मराठा लिहून खरंच आमची ऊर्जा वाढवली. आतापर्यंत किती लोकांना गंध लावले? मी रोजचं 10,000 15,000 मुलांना लोकांना सेवा करतो. आणि माझं कुलदैवत जसं छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूरला वरदान दिले तसं माझं आमच्या आई कुलदैवत भगवती देवी देवस्थान देवसरी ट्रस्ट आहे हिचं मला. ठीक आहे दादा, मला सांगा की गंध लावल्यावर ऊर्जा काय मिळते? ऊर्जा म्हणजे असा जोश येतो हा गंध लावल्यानंतर, जबरदस्त ऊर्जा मिळते. त्याच्याबद्दल ह्या बांधवाचा खरंच जितका आभार मानाव तितकं थोडंच आहे. आणि एबीपी आपण पाहतोय की हे सगळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती अशा प्रकारचा म्हणजे कपाळावरती असा गंध या ठिकाणी लावला जातो आणि हे गंध लावून घेण्यासाठी गर्दी लोक सकाळी सकाळी करत असतात. रोज 10,000 लोकांना गंध लावण्याचा दावा या विद्यार्थ्याचा आहे, या व्यक्तीचा आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, लोणावळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.